काम द्या, नाहीतर आम्ही आत्महत्या करतो। पण आज आमची अशी हकालपट्टी करण्यात आली की आम्हाला कामापासून वंचित केलं आणि आमच्यावर उपासमारीची पाळी येत आहे। सर, याबद्दल शासनाने काहीतरी विचार करावा ही विनंती आहे। दर्शकों, आज यहाँ पर थाली बजाओ आंदोलन किया जा रहा है। आपको बता दें कि ये जो थाली बजाओ धरना आंदोलन किया जा रहा है, इसके पीछे है उम्मीद अभियान की जो वर्धिनी करके कैटर्स है, MIP करके कैटर्स है। ये एक समूह है दर्शकों, जो देहातों में जाकर गरीब तबके की जो महिलाएं हैं उन्हें संगठित करता है। उनका एक 10-10 का ग्रुप बनता है और उन महिलाओं को प्रशासन की ओर से किस तरह की सुविधा मिल सकती है, किस तरह की स्कीम है, उसकी जानकारी उन तक पहुंचाने का प्रयास करता है ताकि वो भी सक्षम बन सके। और यही उद्देश्य लेकर ये शुरू हुआ था, जिसे उम्मीद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नति अभियान अकोला के तहत शुरू किया गया था। कई सालों से ये काम कर रहे हैं। अभी इनने अचानक इस काम से बंद कर दिया गया इनका काम। ये हो रहा है कि कहीं ना कहीं इस माध्यम से महिला सक्षम बन रही थी, संगठित हो रही थी और कहीं ना कहीं इन्हें रोज़गार मिल रहा था। और रोज़गार मिले इसके लिए तो ये कार्य कर ही रही थी, लेकिन सबसे बड़ा कार्य ये कर रही थी, इनके त्याग की बड़ी कहानी ये है दर्शकों कि ये इस कार्य के लिए अपने घर परिवार को छोड़कर 15-15, 20-20 दिन, कभी कभी 1-1 महीना तक इस कार्य में जुटी रही ताकि बाकी महिलाओं को ये सक्षम बना सकें और उन्हें प्रशासन की सारी सुविधाएं उपलब्ध करवा सके। एक अच्छा हेतु लेकर इन्होंने ये कार्य शुरू किया था और अब इस कार्य को रोक दिया गया है। और आज ये जो लोगों को रोज़गार दे रहे थे, सक्षम बना रहे थे, आज ये खुद असक्षम हो चुके हैं, बेरोज़गारी की पोजीशन पर ये यहाँ पे आ चुके हैं। इस वजह से मजबूर होकर इन्होंने थाली बजाओ आंदोलन शुरू किया है। क्या क्या है इनकी व्यथाएं, सिटी जंक्शन के माध्यम से हम आप तक पहुंचाने का प्रयास कर रहे हैं। आपसे भी अनुरोध है कि इनकी व्यथाओं को आप सिर्फ न देखें न सुने, बल्कि इसे किस तरह सॉल्व किया जा सकता है और इन सब लोगों की मदद किस तरह की जा सकती है, इसके लिए आपको भी ये कार्य ज़रूर करना है। तो यहाँ पे इनके ज़िला समन्वयक हैं जो उम्मीद अभियान अकोला से हैं, प्रतिभा जी अवचार। इन्हीं से हम जानते हैं कि क्या है पूरा सिस्टम। बताएं हमें कि किस तरह की आपकी मांगे हैं, क्यों हैं और ये पूरा प्रोसीजर क्या है। 2018 पासनं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महाराष्ट्र शासनाने चालू केलेलं आहे आणि या अभियानाचा उद्देश होता की सर्व तळागाळातील महिला, सर्वसामान्य महिला ही या समूहामध्ये सामील झाली पाहिजे आणि त्यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी बचत गट स्थापन करून आपल्या जीवनमान उंचवण्याचं काम या माध्यमातून व्हावं, ह्या उद्देशाने हे अभियान सुरू झालं होतं। आणि यामध्ये हे जे आज आम्ही इथे थाळीनाद आंदोलनासाठी बसलेले आहोत, यामध्ये वर्धिनी आणि MIP हे जे 2 कॅडर्स आज थालीनाद करत आहेत, तर वर्धिनीचं मुख्य काम होतं की यांनी 3 महिने गावाच्या बाहेर राहून, घर कुटुंब सोडून 3-3 महिने दुसऱ्या गावात राहून यांनी बचत गट स्थापन केले आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून बाकीचे कॅडर्स तयार झाले। जसे MIP असेल, CRP असेल, वर्णसखी असेल, पशुसखी असेल, कृषी सखी असेल, ह्या ज्या सख्या तयार झाल्यात ह्या या वर्धिनीच्या माध्यमातून तयार झाल्यात आणि ग्रामसंघसुद्धा प्रत्येक गावामध्ये आज आहे। परंतु आज यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाने पत्र पाठवलं म्हणतात, पण पत्र आमच्याकडे अजून उपलब्ध झालेलं नाही आहे किंवा इथलं टार्गेट पूर्ण झालेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही आता यांना काम देणार नाही। तर आम्हाला शासनाला विनंती करायची आहे की ठीक आहे, टार्गेट जर पूर्ण झालेलं असेल तर आनंदाचीच गोष्ट आहे, परंतु या महिलांनी जे 2-2, 3-3 महिने बाहेर राहून आणि प्रशिक्षणसुद्धा यांनी घेतलेलं आहे, प्रशिक्षित महिला आहेत या सर्व बचत गटाच्या संदर्भामध्ये, तर यांना तुम्ही दुसरं काम द्या किंवा दुसऱ्या आरोग्याची सेवा असेल किंवा स्वच्छता अभियानाची सेवा असेल किंवा आणखी कुठलीही महाराष्ट्र शासनाची सेवा असेल त्याच्यामध्ये यांना समाविष्ट करून घ्यावं। आणि जे MIP आणि CRPचं तर सर्व मानधन सुरू आहे, पण MIP ह्या ज्या आहेत यांना मात्र उपासमारीची वेळ आलेली आहे। तर शासनाला विनंती राहील की हे आपण त्यांचं पुनर्नियोजन करावं आणि यांना काम उपलब्ध करून द्यावं आणि जर दिलं नाही तर पुढे सुद्धा आम्ही आंदोलन चालू करू आणि शासनाला भाग पाडू की आमच्या महिला भगिनींना याच वर्धिनी आणि ह्या MIP यांना समाविष्ट करून घ्यावं, एवढं शासनाला आम्ही विनंती करणार आणि भाग पाडणार आहोत।
मुझे ये बताइए कि यहाँ का टारगेट पूरा हो गया है, ठीक है, ऐसा वो बोल रहे हैं, ऐसा इनका कहना है। वर्धा के महिलाओं को यहाँ पर जो उम्मीद से जुड़ी हुई है उन्हें यहाँ पर काम दिया गया, बुलाया गया था, लेकिन यहाँ की महिलाओं को भी तो कहीं और काम मिल सकता है, उन्हें भेजा जा सकता है जहाँ का टारगेट पूरा न हुआ हो, क्योंकि ये ऑलरेडी प्रशिक्षित है, इन्हें प्रशिक्षण देने की ज़रूरत नहीं है, ये अपने काम को किस तरह करना है बखूबी जानती है। यानी कि ये जो आज पेड़ खड़ा हुआ है इसकी जड़ ये है, यहाँ से सब शुरू है और यहाँ से फिर अलग अलग टीमें बनती गई और बाद में जड़ को ही काट दिया जा रहा है या बाजू कर दिया जाए, तो ये पेड़ कितने दिन तक के टिकेगा इसका अंदाज़ा आप भी लगा सकते हैं। मुझे बताइए वर्धा वाला क्या किस्सा है, थोड़ा हमारे दर्शकों को बताएं। वर्ध्यामधल्या ज्या वर्धिनी आहेत ते इथं यांना प्रशिक्षण द्यायला आल्या होत्या, कारण ते यांच्या आधी तयार झालेल्या होत्या सिनियर वर्धिनी म्हणून यांना इथे अकोला जिल्ह्यामध्ये येऊन प्रशिक्षित केलं गेलं आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने सुद्धा यांना प्रशिक्षण दिलं। आणखी यांचे मुंबईला वगैरे प्रशिक्षण झालेले आहेत आणि गाव म्हणजे अकोला जिल्ह्यात सुद्धा प्रशिक्षण झालेले आहेत। तर आमचं म्हणणं तेच आहे की आता यांना सुद्धा तुम्ही जिथे जिथे, कारण फार मोठे मोठे गावं आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये, तर तिथे सुद्धा ह्या जाऊन काम करू शकतात। याकरिता आमची शासनाला ही विनंती आहे। यानी ये खुद भी प्रशिक्षण दे सकती है, इतनी सक्षम अभी ये सब बन चुकी है। दर्शकों, ये तो इनके समन्वयक थे जिनके नेतृत्व में ये आंदोलन किया जा रहा है। बाकी लोगों की भी कुछ व्यथाएं हैं, वो भी हम आप तक पहुंचाने का प्रयास कर रहे हैं। उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मी वर्धनी उमा रामकृष्ण महल्ले कार्यरत आहे। पण ज्यावेळेस वर्धनी तयार करताना त्यावेळेस शासनानं असं सांगितलं होतं की वर्धनी ह्या कधी पण बंद पडणारी व्यक्ती नाही, कारण उमेद अभियानाचा मूळ पाया वर्धनी आहे। त्यावेळेस आम्हाला असं सांगितलं होतं की तुम्ही वर्धनीपुरत्या मर्यादित न राहता तुम्ही सिनियर वर्धनी, प्रधान वर्धनी, तुम्ही ग्रामसंघाला पण ट्रेनिंग देऊ शकता, प्रभाग संघाला पण देऊ शकता। एवढंच काम नाही तर तुम्हाला ऑडिटला पण आम्ही तुमचे राऊंड लागू शकतो। पण शासनानं असं केलं की आम्हाला जिल्ह्यातलं पण काम पूर्ण करू नाही दिलं। ज्यावेळेस आमचे राऊंड लागले त्यावेळेस वर्धा आणि रायगड जिल्ह्यातल्या महिला इथं बोलावल्या आणि त्यांच्या इकडून टार्गेट पूर्ण केलं। टार्गेट हे फक्त तोंडीच सांगू राहिले। जर 2011चा विचार केला तर फक्त एक गाव असं आहे माझं स्वतःचं की त्यावेळेस 2000 लोकसंख्या होती, पण आता त्याच गावात 10,000 लोकसंख्या झाली। तर 30 गट आहेत, 30 समूह आहेत। हे समूह खरोखर 10,000 लोकसंख्येचे टार्गेट पूर्ण झालं का? कारण त्यांनी आम्हाला हे करावं, सॅच्युरेशन जर झालं असेल तर पूर्ण शीट द्यावी आणि ज्या गावात 10,000 लोकसंख्या आहे त्या गावात 30 समूह आहे, तर याचं सॅच्युरेशन पूर्ण झालं का हे त्यांनी लिहून द्यावं। नमस्कार सर, मी संगीता डोंगरे, तालुका पातूर, जिल्हा अकोला। सर, शासनाचं म्हणणं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नतीच्या माध्यमातून वरच्यांचं म्हणणं आहे, वरचे जे सिनियर लोक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की बा आता गटाचं टार्गेट संपलेलं आहे। मीन्स अकोला जिल्ह्यामधलं 450चं टार्गेट कंप्लीट झालं, आता गट नसल्यामुळे तुम्हाला काम नाही। परंतु सर आम्ही गावगाव परत अभियानाचं रोपटं लावलं, त्यांना फळं आले आणि फळं खायला सर आम्हाला नसून इतर लोक खात आहेत, काही हरकत नाही सर, ते पण आमचे कोणी तर आहेत। परंतु सर कॅडरमध्ये एवढं सर्व काम आहे, गटापुरतंच मर्यादित न ठेवता दुसरे बरेचसे काम आहेत सर, बरेचसे सख्यात हे पण आम्ही काम करू शकतो। गटाचे रेकॉर्ड आम्ही लिहू शकतो, गटाचे कुठलेही कामं किंवा प्रशिक्षण किंवा काही आम्ही करू शकतो। जर हे सर कामाला संधी मिळेल ना तर खूपच चांगलं होणार आहे। कार मी संध्या वानखडे, उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मी वर्धिनी म्हणून कार्यरत होते। 2 वर्षाच्या आधी मी वर्धिनी म्हणून काम केले सर। त्यानंतर आम्ही ज्या तालुक्यामध्ये आम्हाला काम दिलेलं होतं त्या तालुक्यामध्ये आम्ही काम दिलं। बचत ही व्याख्या आजपर्यंत महिलांना माहीत नव्हती सर। ज्या गावामध्ये आम्ही आदिवासी विभागामध्ये जाऊन काम केलं त्या महिलांना बचत म्हणजे काय, ती बचत जमा कशी करावी याचंसुद्धा माहीत नव्हतं सर। त्यामधून आम्ही 10 महिलांचा ग्रुप करून बचत गट तयार करून त्यांना प्रशिक्षण दिलं, बचत जमा कशी करायची, बँकमध्ये त्यांना व्यवहार कसे करायचे सर्व आम्ही त्यांना समजून दिलं सर। पण आज आमची अशी अकालपट्टी करण्यात आली की आम्हाला कामापासून वंचित केलं आणि आमच्यावर उपासमारीची पाळी येत आहे सर। याबद्दल शासनानं काहीतरी विचार करावा ही विनंती आहे। नमस्कार, माझं नाव सौ पद्मा दिलीप इंगळे, राहणार बर्मी खुर्द, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला। प्रत्येक गावातनी आम्ही जाऊन 10-10 महिलाचा समूह तयार केला आणि मेन म्हणजे वर्धिनीचा असा पाया आहे की आम्ही काही असं धरल्या बांधल्या आणि बांधून ठेवलेल्या अशा वर्धिनी नाही आहे, कारण की आम्ही पेपर देऊन पास झालेला आहो। आणि का बरं आमच्याच हातातून जो आम्ही रोप लावलं त्याच्यातून बीज निघालं, फळं फुलं बागं लागले, दुसरे फायदे घेत आहे। पण माझं असं मत आहे की बा जे काही आमच्यावर जे उपासमारीची वेळ आलेली आहे
तर आमची मुलं बाळं अपंग आहात, परित्यक्त आहे, घटस्फोटित आहात, एकल आहात, अशा काही महिला आमच्या वर्धिनी आहेत. त्यांना जर आम्हाला रोजगार मिळाला नाही, आतापर्यंत म्हणत होते की काम बंद झालं, पण या शिशीच्या जागा खाली आहात. काही बऱ्याचशा महिला MA BSc झालेल्या आहात, त्यांना काम नाही. बरं 10वी 12वी पास महिला आहात, त्यांनासुद्धा काम नाही. कारण की बाकीच्या ICRPला काम आहे, बँक सखीला काम आहे, आणि वर्धिनीलाच का बरं काम नाही? आम्ही तर पेपर देऊन पास झालेलो आहो. मग आमच्यासमोर उपास मागची वेळ का आली? कारण की आम्ही पण गरीब महिला आहे. आमची समस्या अशी आहे की आम्हाला काम पाहिजे. काम, नुसतं काम, कोणतं कायमस्वरूपी काम द्या, नाहीतर आम्ही आत्महत्या करतो. मी MIP CRP आहे, पूजा अवचार. MIP म्हणजे काय हे तुम्हाला मी पहिले सांगते. MIP म्हणजे मायक्रो इन्व्हेस्टमेंट प्लॅन, सूक्ष्म नियोजन आराखडा. आम्ही गटाचे लेखेजोखे चेक करत होतो, पण आता आम्हाला कामावरून बंद करण्यात आलेलं आहे. ते म्हणत होते की वरून आमचे कामं बंद करण्यात आली, पण आम्हाला वरून कुठलंही पत्र वा लेटर काहीही मिळालेलं नाही आहे. आणि आम्हाला मासिकच मानधन पाहिजे. आणि आमचे जे कामं बंद झालेले नाही आहेत, MIP जे हे आहे, हे MIP बंद झालेले नाही आहे. हे MIP ICRPला करण्यासाठी देण्यात आलेली आहे. पण ICRPला न देता आम्हालाच द्यावे आमचे काम. आमचं जे काम आहे ते ICRPला देण्यात आलेलं आहे, ते आम्हालाच द्यावे. आणि आमचं मानसिकच मानधन पाहिजे आम्हाला. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानाअंतर्गत वर्धिनी म्हणून मी वंदना दबडगाव, मी वर्धिनी म्हणून काम करत आहे. मी बाहेरगावी 45 दिवस बाहेरगावी जात होती. माझ्या घरात काय आहे काय नाही हे विचार न करता मी बाहेरगावी गेली, छोट्याशा कुटुंबातून. आणि छोट्या गावात गेली, त्या गावामध्ये चूल नव्हती, जेवायला काही नव्हतं. आम्ही दिवस रात्र उपाशी राहिलो तिथे. तरी पण आम्ही बचत गटाचे कामं केले तर बचत गट तयार केले, पण तरी पण आम्हाला काहीच नाही आहे. आम्ही मुळापासून गेलो, आम्ही मुळच आमचं काढून टाकलं, असा आमचा उद्देश आहे. माझं नाव ज्योती भाऊसाहेब मोहन. मी वर्धे म्हणून काम पाहत होती, पण आता माझं काम संपलेलं आहे. त्यांनी वरून पत्र दिलं की बा तुमच्या गावात म्हणजे तुमच्या जे तालुक्यात टार्गेट्स कंप्लीट झालं. पण मला तरी वाटते टार्गेट कंप्लीट झालेलं नाही, कारण जे काम आम्ही करत होतो तेच काम आता ICRP करत आहे. कारण आमचं काम होतं बचत गटाचं समूह स्थापन करणे, तेच काम आता तेच काम आता CRP करत आहे. जर आम्हाला काम दिलं तर आम्ही ते काम करणार आहोत. शासनानं आमचा विचार करून आम्हाला काम द्यावं हीच माझी नम्र विनंती आहे. नमस्कार, माझं नाव मंगला संतोष रोजतकर, राहणार नकाशी, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. मी वर्धिनी म्हणून काम करत होते. आम्ही गावागावात जाऊन आम्हाला लोक विचारतसुद्धा नव्हते, बाया आमच्याशी बोलतसुद्धा नव्हत्या, तरी आम्ही उपाशी राहून त्या बायाला सक्षम केलं. त्यांना समूह तयार करून त्यांच्याकडून जे गावगावाची महिन्याच्या जे बचत जाते त्या बचतीतून देशाला एवढा मोठा फायदा झाला. तो फायदा मी आता त्या विषयावर बोलत नाही. त्या पैशातून भारताला एवढी मदत झाली की तुम्ही ते समजून जाऊ शकता. त्या विषयावर मला बोलायचं नाही आहे. परंतु आता आम्ही उमेदचा उद्देश असा आहे की हाताला काम आणि पोटाला भाकर. मग हाताला काम पोटाला भाकर आहे तर मग आम्हाला का बरं यायनं घरी ठेवलं? आमचा परिवार आणि आमचं जीवन का बरं धोक्यात आलं? आता त्यांना म्हणायला गेलं की ते म्हणतात आमचा उद्देश पूर्ण झाला म्हणून आमचं जीवन थोडी पूर्ण झालं. त्यांना त्या उद्देशामध्ये काम नसलं तरी सरकारी दवाखाना आहे, रेल्वे स्टेशन आहे, आम्ही झाडझूड साफसफाई करायला सुद्धा तयार आहे. गावाची स्वच्छता घाण काढायला सुद्धा तयार आहे. त्यासाठी कृपा करून माझं म्हणणं हेच आहे की नेहमीसाठी वर्धिनींना कायमस्वरूपी काम द्यावं. ते कुठलंही असो, स्वच्छतेचं असो, सरकारी दवाखान्याचं असो, आम्ही कुठलंही काम करायला तयार आहे. कृपा करून शासनानं आम्हाला हे काम द्यावं, नाहीतर आम्ही आमचा जो उद्देश आहे, जे आम्हाला हे एकीकरण करायचं आहे, हे आम्ही चालूच ठेवू. तोपर्यंत आम्ही मुख बसणार नाही, जोपर्यंत आमच्या हाताला काम आणि पोटाला भाकर मिळणार नाही. शासनाला ही विनंती आहे. नमस्कार, मी नम्रता प्रकाश वावराग, राहणार एरंडा, तालुका बार्शी, जिल्हा अकोला. मी वर्धिनी म्हणून उमेद अभियानामध्ये काम करत आहे. आणि माझं एवढंच म्हणणं होतं की 2011मध्ये अश्विनी जोशी ताई यांनी प्रेरिका म्हणून निवड केलेल्या होत्या काही ताई. त्यांनी पण अशाच प्रकारे आता तरी ICRPना गावोगावी म्हणजे गावातल्या गावात कामं मिळत होते. पण जेव्हा ते प्रेरिका होत्या तेव्हा गावोगावी जाऊन त्यांना 10-12 असे गावं देण्यात येत होते आणि स्वतःजवळचे पैसे खर्च करून त्यांना बचत गटाचे बांधणीचे काम करावं लागत होते. अशा कठीण परिस्थितीत राहून आम्ही गट तयार केले आणि त्याच्यानंतर मग आम्हाला वर्धिनीचं काम देण्यात आलं 2011मध्ये.
वर्धिनीच्या काम देण्यानंतरही आमच्याजवळून आम्ही उपाशी तापाशी, आम्हाला काही राहण्याची जागा नाही, व्यवस्था नाही, अशा परिस्थितीत आम्ही उन्हाळा पावसाळा आमचे घरदारं सोडूनसुद्धा आम्ही महिला सक्षमीकरण घेतलं. आणि बायाला काही बचत गट वगैरे हे ते माहीत नव्हतं, तरी पण आम्ही बचत गट त्यांना माहिती सांगितली, त्यांना समजावून सांगितलं, त्यांचे बचत गटाच्या बांधण्या केल्या. काही असे माणसं होते, आम्ही जेव्हा फिरत होतो सर्वे करत होतो तर आमच्या जवळचे ते हे फाडले, सर्वे करत होतं ते फाडले. त्यांना आम्ही इतकं तोंड दिलं, रात्र बेरात्रीचं, पावसाळ्यात कुठे झोपायला व्यवस्था नाही, राहण्याची व्यवस्था नाही, एवढा कठीण याच्यावर जोरावर आम्ही कामं करून आम्ही ICRP घडवल्या, महिला घडवल्या. आम्हाला एकदम एखाद्या चहातल्या मच्छीसारखं काढून फेकून दिलं. हे आम्हाला काही परवडलं नाही. आम्हाला सरकारकडून कोणतंही सरकारी काम द्या, कोणतंही छोटं मोठं काही दिलं तरी आमच्या सगळ्या महिला हे करू इच्छितात. पण आम्ही आता मुकं राहणार नाही. आम्हाला कोणतंही काम लागणार आहे. आमच्या हाताला काम आणि पोटाला भाकर हे तुमची शासनाकडून भेटलीच पाहिजे. नमस्कार, मी वर्षा संतोष पातुरे, राहणार शिरला, तालुका पातूर, जिल्हा अकोला. मी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत वर्धिनी म्हणून कार्यरत आहे. जेव्हा उमेद अभियानाच्या वर्धिनी आमच्या गावामध्ये आल्या होत्या त्यावेळेस मी नर्सरीवर शिक्षिका होती, पण मी ती ब्रँच सोडून मी वर्धिनीमध्ये समाविष्ट झाली, कारण की यामध्ये पेमेंट जास्त होतं म्हणून. आणि बाहेरगावी जायचं असूनही, मुलं लहान लहान असूनही मी त्यामध्ये तयार झाली, कारण की महिला सक्षम करणं, मुलं तर सक्षम करणं हे एक चांगली उद्दिष्ट आहे, पण त्यानुसार महिला पण सक्षम करणं हे पण मोठं उद्दिष्ट आहे. आणि ज्यावेळेस मेन पॉईंट म्हणजे नोटबंदी ज्यावेळेस झाली त्यावेळेस उमेद अभियानाच्या महिलांनी समूह बांधणी करून बचत जमा करून आपला देश वाचवला. हा मेन पॉईंट आहे. या महिला झटल्या. कोरोना परिस्थितीत सर्वजण दारं बंद करून घरामध्ये होते, त्यावेळेस उमेद अभियानाच्या वर्धिनी ह्या घराबाहेर दारे ठोकून महिलांना सक्षम करायचं काम केलं. यांनी कोरोनाला न भीता महिला सक्षमीकरणाचं काम केलं. आणि शासनाने आज या महिलांवर अन्याय केला. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्हाला आमचा न्याय मिळावा एवढी शासनाला आमची विनंती आहे. मी महाराष्ट्र अभियानांतर्गत छाया वावरक बोलते. MIP CRPचं पद आहे माझं. आमचं एवढंच म्हणणं आहे सर्व महिलांचं की आमचं काम आम्हालाच मिळावं, कारण की आम्ही बाहेरगावी राहून पूर्ण माहिती दिली, 40 पेजेसचं फॉर्म भरले आणि आम्हाला आता काम नाही. आमचे कामं गावातल्या ICRPला देण्यात आले आहे. तरी आमची एवढीच मागणी आहे की ते कामं आम्हालाच मिळावे. दोन कामं केले आणि आता जागेवरच्या जागेवर ICRPला हे कामं दिले. त्या कारणामुळे आमचं काम बंद झालं. त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत. नमस्कार, मी वर्षा देवानंद भास्कर, निंबी मालोकार, तालुका जिल्हा अकोला. मी वर्धिनी म्हणून काम करत आहे. येते 2 वर्ष झाले आमचे काम बंद पडलेले आहे. आम्ही हेच एक कॅडर आहे की वर्धिनी की हे 15-15 दिवस असे 3 महिने 2 महिने बाहेरगावी राहून न काही खायला पियाला मिळतं न मिळत नाही, घर संसार सोडून बाहेरगावी राहत आहे आणि काम करत आहे. पण या 2 वर्षापासून आमचे काम बंद पडलेलं आहे. या वर्धिनी हे एक कॅडर आहे. जसे आम्ही वर्धिनी समूह केले, या समूहातून जे विधवा परित्यक्ता घटस्फोटित जे महिला आहेत त्या महिला यापासून जे शासनाने कर्ज दिले आहे त्यापासून काही व्यवसाय करू लागल्या, काही शेतीवाडी करू लागल्या. आणि जे आम्ही गट बनवले त्यापासून काही त्यामध्ये कॅडर तयार झाले, जे पशुसखी, कृषीसखी, CRP जे जेवढे कॅडर आहेत त्या वर्धिनीपासून जमलेले आहेत. आणि आज वर्धिनीच घरी आहेत. तर शासनाला आमचे सर्वांचे म्हणणे आहे की काहीतरी शासनाने करावे आणि आम्हाला काहीतरी काम मिळवून द्यावे हीच विनंती आहे. श्रीकृष्ण खोसे, राहणार शळद, पोस्ट कानेरी गवळी, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला. माझं एकच मत आहे की आता सर्व माझ्या ताई बोलून बसले आहे, पण आम्ही म्हटलं सर विश्वापासून म्हणजे शून्यापासून विश्व निर्माण केला, पण हा विश्व जर खंडित झाला तर मग ह्या काहीच राहणार नाही या जगामध्ये. जर महिलाच काही कामात नाही पडल्या तर काय होणार आहे. या व्यतिरिक्त जर आम्हाला काही हे म्हणजे याच्या शासनामध्ये जर काम नसेल तर दुसरा आम्हाला तुम्ही काम देऊ शकता. त्याच्यात पण आमच्या ह्या वर्धिनी ताई समाविष्ट होऊन काम करू शकतात. नमस्कार, माझं नाव माधुरी गजानन आठवले, राहणार दहीहंडा, तालुका जिल्हा अकोला. मी वर्धिनी म्हणून कार्यरत आहे. आज आम्ही वर्धिनींनी एवढे सारे कॅडर तयार केलेले आहेत की खूप सारे, आणि सर्व कॅडर आपापल्या कामावरती आहेत. तसेच नाही, कोरोना काळात आम्ही एक मुठ्ठी चावल ही पण योजना केली.
प्रत्येक ताईच्या घरामध्ये जाऊन ज्याचे इथं अन्नधान्य नव्हतं प्रत्येक ताईनं जमा करून एका ताईला आम्ही दिलेला आहे आणि असं कुणाला उपाशी ठेवलं नाही. आज सरकारने आमच्यावर शासनाने अशी वेळ आली की आम्ही स्वतः उपाशी आहो. आम्ही सर्वांना एक मुठ्ठी चावल देऊन आम्ही सर्वांची गरजा भागवल्या. आज आमची एवढी मोठी गरज सरकार भागू शकत नाही आणि परत आम्हाला कामावर कुठलं ना कुठलं काम द्यावे ही आमची विनंती आहे. दर्शकों, आपने इनकी व्यथा देखी, यानी एक पेड़ लगाया गया और जब उसमें फल आने लगे तो फल किसी और को जाने लगे. फल तो छोड़िए, उसकी छाया तक इनके नसीब में नहीं है जो पेड़ इन्होंने खुद ने छोटे से बड़ा किया. यानी ऐसा है कि ताजमहल तो बना लिया है और इनाम में जिन्होंने ताजमहल बनाया उनके हाथ काट दिए गए. एक तरफ ये अभियान ये जो शुरू हुआ था इसका एक ही उद्देश्य था, हर हाथ को काम और हर पेट में रोटी. लेकिन आज जिन्होंने ये शुरू किया उनके ही हाथ खाली है और उनका पेट भूखा है. ना कि ये बल्कि इनका पूरा परिवार. सोचिए ना, आज घर की महिला अगर बाहर जाती है और थोड़ी देर हो जाती है तो हमें उसकी फिक्र सताने लगती है कि अरे क्यों नहीं आई अभी तक, क्या प्रॉब्लम हो गया, क्या हुआ. लेकिन ये महिलाएं एक एक महीना, दो दो, तीन तीन महीने परिवार छोड़कर घूम रही थी. किस तरह की बुरी नज़रें इन्हें घूर रही होंगी ये आप अंदाज़ा लगा सकते हैं. समाज में आज भी ऐसे कई लोग हैं जो इस तरह की महिलाओं को ढूंढते हैं कि अकेली है क्या. और ये महिलाएं अकेली भूखी प्यासी वहाँ घूम रही थी. और जिन लोगों को जानकारी नहीं है उनको जानकारी देना, उनके पति शराबी हो तो इनके जो पूरे फिलअप किए हुए कागजात थे उन्हें फाड़कर तक फेंक देते थे. वो सब होने के बाद फिर से वापस वही काम करना, ये हिम्मत, ये हौसला इन महिलाओं में है. और आज इनका हौसला कहीं ना कहीं हिल गया है और जिम्मेदार वही लोग हैं, वही प्रशासन है जिनके लिए इन्होंने दिन रात एक कर कर अपना सब कुछ दिया और आज इनके पास कुछ भी नहीं है. तो हम प्रशासन से यही गुहार लगाते इनके माध्यम से कि इन्हें इंसाफ मिले. बहुत सारे काम हैं, ये प्रशिक्षित हैं, हर तरह का काम कर सकती हैं, करवा सकती हैं, ये प्रशिक्षण दे भी सकती हैं. दूसरों को यहाँ पर आकर प्रशिक्षण देने की क्या ज़रूरत है जब ये खुद प्रशिक्षण दे सकती हैं. क्या ज़रूरत है बाकियों को. जिस अभियान ने शुरू होकर कई अभियान बनाए, कई लोग जुड़ते गए, कई संगठन बनते गए. आज जहाँ से शुरू हुई, जिन्होंने शुरुआत की, आज उनके हाथ खाली क्यों. इनके परिवार नहीं है, इन्हें सक्षम नहीं बनाना है. जिस तरह एक ताई ने भी कहा है कि भाई दूध में से मक्खी की तरह निकाल के फेंक दिया, काम खत्म, विषय खत्म. मराठी में एक कहावत है, काम सरो वैद्य मरो. यानी कि काम खत्म और जो वैद्य ने आपको ठीक किया वो मर भी गया तो चलता, लेकिन आपको ठीक करना ज़रूरी था. तो वैसे ही ये सिस्टम को, इस लच्चर सिस्टम को कहीं ना कहीं मजबूत इन्होंने बनाया, इतना सक्षम बनाया कि आज ये खुद असक्षम हो चुके हैं. इन्हें फिर से वही पावर मिलनी चाहिए, वही इनका परिवार चल सके. और ये जो अभी कहीं ना कहीं आत्महत्या की भी बात एक ताई ने कही है, ऐसा आप ना करें. तो ज़रूरी है दर्शकों कि इनको इंसाफ मिले, इन्हें रोज़गार मिले. जो थीम लेकर शुरू किया गया था कि हर हाथ को काम और हर पेट में रोटी, तो इनके हाथों को भी काम मिले और इनके पेट में भी रोटी जाए. सिटी जंक्शन इनके साथ खड़ा है और खड़ा रहेगा.